हे सगळं मी कामं पणत्या वगैरे बॉक्स तयार केला आणि पॅकिंग वगैरे सगळी कामं अर्धी करून ठेवली आणि अर्धं बाकीच होतं. पण मी अपॉइंटमेंट घेतली होती म्हणून मी पार्लरला आली आणि पार्लरला मी हेअर कट करते. तर आर्याबरोबर आली आणि सुद्धा केस ना खूप गळतात, तर त्याच्यासाठी मी म्हटलं थोडं कटिंग करेल आणि मी तिच्यासाठी खास करून आले. पण बघा मी छान असं हेअर कटिंग केलं आहे, लेअर कटिंग केलं. तुम्हाला पूर्ण डीपली छान मी दाखवते. पण आता सर्वात आधी ह्या ताई म्हणजे माझी मैत्रीणच आहे, पार्लर यांचं आहे, ते खूप छान कटिंग हेअर पार्लरमध्ये सगळं खूप छान आहे करतात. हे बघा खूप छान केलं आहे, मला खूप आवडलं. फोटो काढते. आलेले आहे घरी आणि तुम्हाला मी दाखवलेच माझे खूप छान हेअर कटिंग केलेत आणि खूप सुंदर, खरंच खूप आवडले मला. लेअर कट केला आणि मला तो करायचाच होता. मी कधी पण स्ट्रेट कट किंवा नुसतीच आपली थोडीशीच केस कटिंग करत असते, हेअर कट करत असते, कारण आपली ग्रोथ होत असते आणि एकाला दोन असे येत असतात ना, त्याच्यामुळे मग करावं लागतं. तर आज फायनली खूप दिवसांनी आज लेअर कट केला आणि खूप छान झालंय, मनासारखं झालं आणि तुम्हाला मी दाखवलं सुद्धा. तर हे आणि आर्याचे सुद्धा थोडेसे यू कट केला, आर्याने कटिंग केलं. आम्ही दोघांनी सुद्धा पार्लरमध्ये जाऊन खूप छान मनासारखं आज जरा मी टाईम म्हणजे स्वतःसाठी टाईम दिला, टाईम स्पेंड केला आणि चहा वगैरे घेते, बाकी सगळी कामं आटपून घेते. चला चहा वगैरे घेतला आणि थोडीफार आहे ना वरती ना सगळे कपडे इकडे तिकडे पडले होते, साड्यांच्या पिशव्या वगैरे होत्या, दिवाळीची कपडे होती ती सगळी भरून ठेवली, कपाटामध्ये जागा केली, सूटकेसमध्ये जागा करून कपाटामध्ये एवढ्या कपडे ठेवले पण त्याच्यात अजिबात जागा पुरत नाही आणि आमच्या दोघींची जास्त करून कपडे आहेत तरी सुद्धा कपाटामध्ये जितके लागेल तितके कपडे ठेवलेत, परंतु जे नाही लागत ते सूटकेसमध्ये मी ठेवून दिलेत. आणि प्रत्येक वेळी कपाट आपण जेव्हा काढतो ना, तर घाईच्या कामामध्ये कपडे इकडे तिकडे अस्ताव्यस्त होतच असतात आणि नेहमीच असं नाही की कपाट व्यवस्थित ठेवण्याचा आपण प्रयत्न करतोच, पण घाईच्या टायमाला होतंच. आणि माझ्याबरोबर तुमचंसुद्धा होत असेल ना, नक्कीच होत असेल. तर ह्या गडबडीच्या कामामध्ये आपण कितीही व्यवस्थित ठेवलं ना तर असंच होत असतं. आता मी सगळे कपडे व्यवस्थित पुन्हा ठेवून देते. जे आपल्याला आता नाही लागणार आहे तर ते कपडे मी असे सूटकेसमध्ये भरून ठेवलेत आणि जे लागणार आहेत ते कपाटावर वरच्यावर आपल्याला भेटतील आणि सहजासहजी हाताला लागतील असंच मी कपडे ठेवत असते. तर चला हा पटकन पसारा मी आवरून घेते. तर मी कपडे बिपडे सगळे आवरून घेतलेत कपाटातले, पण आता मी बरीचशी कपडे इथे दिसत असेल काढलेत, मी सूटकेस लावलेला आहे आणि आता ही कपडे मला ठेवायची आहेत. अर्धं अजून काम राहिलंच आहे बाकी, ते आता आटपून घेते मी.